पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत, बिना पाकाचे, जास्त दिवस टिकणारे। त्याच्यासाठी मी 2 मोठे खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आहेत। इथे सम्राट रवा घेतला आहे बारीक मधला, 1 किलो रवा। आता मी अशा पद्धतीने घासणीवरती किसून घेते खोबरं। हे आता दोघेही वाट्या किसून घेते मी। आता आपल्या दोघेही वाट्या किसून झाल्या आहेत पूर्णपणे। इथे बारीक रवा घेऊन आणि गाळणीमध्ये गाळून घेते। त्याच्यात घाण घुण किंवा किडे वगैरे असतात ते निघून जातात। इथे मी कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी। त्यात आपल्याला आता थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त पण टाकायचं नाही, थोडासाच टाकायचा आहे। जास्त वेळ न खाता लवकर बनते ही रेसिपी लाडू। एक किलो मध्ये मी 2 भाग केले आणि थोडं थोडं आता भाजून घेते। जास्त आपल्याला रवा भाजायचा नाही, फक्त थोडासा कलर चेंज होतोपर्यंत भाजायचा आपल्याला रवा। आता आपल्या रव्याचा कलर पूर्णपणे थोडं थोडं चेंज व्हायला लागला आहे। आता मी एका पाटीमध्ये काढून घेते रवा। आपण ज्या प्रकारे रवा बनवायला घेतो तसं भाजायचं नाही, थोडासा फक्त भाजायचा आहे। आता दुसरं पण बाकी होता, तो पण मी भाजून घेते। आता रव्याचा कलर चेंज झाला आहे। आता तो पण आपला भाजून झाला आहे पूर्णपणे। परत मी कढईमध्ये थोडासा तेल टाकत आहे। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा। आपण 2 वाट्या खोबरं किसलेला किस आता त्याच्यात टाकणार आहोत। खोबऱ्याला मस्त कलर येतोपर्यंत भाजायचा आहे। हे पण आता आपला खोबरा पण भाजून झाला आहे। त्याच्यात जर सुंठ किंवा वेलदोडा काही असला ना त्याच्यात आपण बारीक पावडर करून टाकू शकतो। आता आपला खोबऱ्याला कलर आलाय। आता पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊ। इथे मी साखर घेतली, आपल्या चवीनुसार घ्यायचे। कोणाला जास्त गोड तर जास्त थोडी साखर घ्यायची, कमी गोड तर थोडी कमी घ्यायची। मिक्सरमध्ये बारीक करून घेतली मी साखर इथं। आता मिक्स करून घेऊ पूर्ण। इथे मी थोडासा अर्धा गल्ला फक्त कोमट पाणी करण्यासाठी गॅसवरती ठेवला आहे। जास्त गरम पण करायचं नाही पाणी, एकदम कोमट करायचं आहे। आता मी एकदम थोडं थोडं टाकते, जास्त पाणी अजिबात टाकायचे नाही आहे। कारण की आपण साखर टाकल्यामुळे ना अगोदरच पाणी वळतं त्याला, थोडं पाणी टाकल्यामुळे।
थोडं थोडं पाणी टाकून आणि मिक्स करायचे हाताच्या साह्याने. आता त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला रवा कशा प्रकारे काय लाडू वळता आलं का नाही हे पाहता येते. पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही, एकदम नॉर्मल थोडं थोडं पाणी टाकायचं, कारण की आपण साखर टाकल्यामुळे जास्त पाणी वळतं साखरेला. आणि थोडं जरी जास्त पाणी झालं तर एकदम आपले लाडू एकदम असं एकदम मऊ मऊ होऊन जातात. त्याच्यामुळे एकदम थोडासा पाणी टाकायचं आहे. आता पूर्णपणे मिक्स होऊन आणि लाडू वळायला घेते मी. अर्ध्या तासात आपले लाडू पूर्ण वळून होतात. हा पा मस्त लाडू झालाय. आणि जर आपले लाडू वळत नसेल ना, एकदम थोडा पाण्याचा हात मारायचा, फक्त जास्त नाही मारायचा, टाकायचा त्याच्यामध्ये फक्त. अशा पद्धतीने किती पहा तुम्ही काय एकदम मोकळं मोकळं आहे, जास्त चिकट पण नाही आहे. आणि आपल्या एवढे लाडू वळून झाले. जर आपले लाडू वळता येत नसेल, परत कालवत राहायचं, म्हणजे ते पाण्याच्या बरोबर काय साखरेचा पाणी वळतो. अशा पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते. हे पहा किती कठीण झालाय लाडू, फुटत नाही. आता पूर्णपणे आपले लाडू वळून झाले. 50 लाडू तयार झालेत आपल्या इथं.